वळला एक वळलाय सुटल एक सुटला एक बाद झाला एकामुळे दुसऱ्याचं मात्र झालं राहिलेल्या गाड्या पाहतात राहिलेल्यांच्यात लढत चालू आहे सीमेला पात्र सुंदर अशी लढत चालू आहे बघा किती गावले हेलो 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 डीजे आओ 10-12 जण गावली पुढे डीजे वाले लागले बघा हेलो गुरु आणि शिष्यात लढत झाले गुरु की शिष्य डीजे वाले अक्षय कमिटी तो डीजे बंद असला तर बघा प्रयत्न करा बापू वळा दोन सुटतोय गाड्या सुटल्या या मैदानातील भव्य दिव्य सुंदर अशा गाड्या पाहताय सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू सुंदर आणि शेवटच्या अक्षराला लढत झाली पलीकडे पाला 52-11 सोन्या अलीकडे पाला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आणि त्यांना दोघाला लढत द्यायला मध्ये बागड पडलं सुंदर अशी तिघात काटा किर लढत कोणी बाजी मारली फायनलला पड्याला होता 22-11 सोन्या आड्याला होता बागड आणि त्याच्या आड्याला होता मोठ्या मैदानचा मोठा वस्ताद वाईकरांची रायफल हे या चला गाड्या सोडा गेलेले बाहेरून या अजित नंबर डेकर येणार आहे का बापू थोडस थांबा गाड्या सोडा गेले हॅलो या ठिकाणी युवा उद्योजक वैभव माने सरकार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत अण्णा तास व्यवस्थित बघा हा सेमी फायनल 2चा निकाल आणि निकाल सेमी फायनल 2 मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी काळवाई प्रसन्न आराध्या गणेश अनपटवाई बलमा ग्रुप बाकरवाडी या गाडीचा 1 नंबरला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले उजला पाहिला जगदीश बापू शिंदे उर्वी देवाचे बापूजी आंबेकर यांचा या ठिकाणी 22-11 सोन्या पाहिला आणि त्यांच्या जोडला परवाची नवीन खरेदी किरण 2 मिनिटं दोन्ही अँगल चेक करू दे 2 मिनिटं थांब काय 2 मिनिटं अरे थांब जरा थांबवलं मी 2 मिनिटं थांबा दोन्ही अँगल चेक करा रे काय लावतोय म्हणलं तू हा तास बघा कुठल्या तासात कोण पळालाय ते जरा खालून चेक करा बघा निकाल हा 2चा राखून ठेवलाय 2च्या निकालासाठी थांबावं सांगितलंय चेक करा तिथे काय आणि एखादे पंच वाटल्या स्क्रीनच्या गाडीत या आणि लक्षात घ्या आनंद केसरी सेमी 3 सुटण्यासाठी सज्ज कोणाच्या सेमीचा मान तिसऱ्या गुलाबाचा मान चढवली कोण होतो तिसऱ्या गुलाबासाठी पात्र काही क्षणाचा अवधी कोणाच्या नशिबी 5 लाखाकडे वाटचाल आणि त्यातला हा तिसरा सेमी कोण होतोय
फायनल साठी पात्र अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली. या गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत या. ऍम्ब्युलन्स ऍम्ब्युलन्स दुसरी ऍम्ब्युलन्स बोलवा. ऍम्ब्युलन्स काय झालं त्याला उचलून घ्या. लढत झाली दोघांमध्ये. पलीकडे होता पुष्पा, अलीकडे होता मानगरचं वादळ. दोघात काटाकीर लढत. निकाल गेला थर्ड अंपायर कडे. लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत. कोणी बाजी मारली काही क्षणाचा अवधी. निकाल P3च्या कॅमेऱ्यामध्ये. लढत झाली. लाखो रुपयाचा मानकराकडे वाटचाल. काटाकीर लढत. पंच पेंडिंग निकाल ठेवा. खालचा अँगल वरचे दोन्ही अँगल मग बघू निकाल दिलाय. सगळं पब्लिक मागे घ्या. हा 3चा निकाल सुद्धा पेंडिंग आहे. 2-3चा निकाल पेंडिंग आहे. हा 2 आणि 3चा निकाल पेंडिंग आहे. मंडप डेकोरेटर जिथं या ठिकाणी ही बैलगाडी शर्यत तिथं या ठिकाणी आवर्जून घेतला तर गृह मंडप. चौथा सेमी सुटला आणि चौथ्यासाठी लढत चालवली. कोण होतोय 5 लाखासाठी पात्र. कोणाच्या नशिबी सगळे सुंदर अशा गाड्या पाहतात. सुंदर अशी लढत चालू आहे. अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली. अलीकडे तुफान आणि वजीरुतांग पलीकडे राजा आणि तेजा होता. दोघात लढत झाली काटाकीर. या बाजी मारली. गाड्या सोडाय गेलेले सगळे कार्यकर्ते बाहेरून चालत या. 5 लाख आहेत परंतु असे तसे मिळणार नाही. याला बराच मोठा संघर्ष करावा लागेल तेव्हाच या ठिकाणी हे 5 लाख रुपये मिळणार. विदाउट GST हार्ड कॅश. प्रत्येक सेमीत लढत पाहायला मिळते. या गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत या. निकाल गेला कॅमेरामध्ये. लढत झाली दोघांमध्ये. शेवटला कुणी टाप टाकला आणि बाजी मारली आणि सेमी साठी फायनल साठी या ठिकाणी पात्र झाला. अजून रेशव याचा आहे. अजून रेशव याचा. आबा बिंगर देव आपण या ठिकाणी यायचंय. अलीकडे नवीन खरेदी. पलीकडं हिंद केसरी माळशिरसचा मानकरी तेजाभाई. पलीकडं घरनिकीचा राजा आणि अलीकडं आपण निकाल पेंडिंगला ठेवा. सेमी फायनल 4चा निकाल पंचांच्या सर्वांमध्ये पेंडिंग आहे. मैदान रिकाम करा. वळवा बापू 5 वळवा. 51,000 आणि 7ला 51,000 8ला 25,000 सुटला. सेमी फायनल 5 सुटला. 9 फेब्रुवारी 5 मध्ये लढत चालवली. कोण होतोय 5वा सेमी मध्ये फायनल साठी पात्र. बैल पाहतायत ड्रायव्हर गाड्या आणतायत. लढत चालू आहे. कोणाच्या नशिबी सुंदर अशी लढत चालू आहे. काटाकीर अशी लढत परंतु शेवटच्या क्षणाला मान पटकावला. ज्याने या ठिकाणी पुसेगावचं मैदान गाजवलं आणि त्या मैदानात प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता. या गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत या. पैलवान प्रवीण दादा थोरात आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. आणि बैलगाडी मालकाला खुशखबर आहे. ज्या मैदानाचे या ठिकाणी बैलगाडी मालकांना आतुरता लागलेली असते असं या ठिकाणी कराड तालुक्यातले एक जुनं पारंपरिक मैदान. ज्या मैदानाला इतिहास आहे, ज्या गावाला परंपरा आहे असं कराड तालुक्यात नामांकित मैदान मौजे कोळे तालुका कराड जिल्हा सातारा. दिनांक लक्षात घ्यायचं 11 फेब्रुवारीला भव्य आणि दिव्य असं ओपनचं मैदान आहे. ज्या मैदानाचं 1 नंबरचा बक्षीस 1 लाख रुपये, 2 ला 75, 3 ला 51, 4 ला 41, 5 ला 31, 6 ला 21 आणि 7 ला 15,000 रुपये. मौजे कोळे तालुका कराड जिल्हा सातारा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी यात्रेचं पारंपरिक मैदान 11 फेब्रुवारीला. निकाल निकाल आणि निकाल. सेमीफायनल
5चा निकाल आहे. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी कमिटीतली लोक ध्रुविका धीरज संग्राम बादल ग्रुप सासवड. या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर असे गाडी पाहिले उजला पाहिला धीरज सेठ भांडवलकर सासवडकरांचा बादल आणि त्यांच्या जोडीला ज्या बैलानं खऱ्या अर्थाने या ठिकाणी गोरगरिबाच्या घरी या ठिकाणी हिंद केसरा किताब केला असा या ठिकाणी वाघवाडीकरांचा रोमन. सुंदर गाडी आली आपण त्याबद्दल या ठिकाणी धीरज सेठ भांडवलकर याच्याकडून आपण ड्रायव्हरला 1000 रुपयाचा बक्षीस आहे आणि ते पुढचे माग घ्या. दिलदार माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. सेमी या मैदानातला निकाल आणि 6 मध्ये लढत 1 बाद 2 बाद राहिलेल्या 5 गाड्या पळतायत. 5 जणांच्यात कुणाच्या नशिबी फायनलचा मान. लढत चालू आहे. सुंदर अशा गाड्या पळतायत. सुंदर अशी लढत चालू आहे. कोण होतोय फायनल साठी पात्र. अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली. मागणं गाडी आल्या दिलदार मनाचा दिलदार माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे मार्गदर्शक सन्माननीय सोमनाथ चव्हाण भाई कालगावकर या ठिकाणी उपस्थित झालेत. भाई आपलं या ठिकाणी संयोजक आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या बरोबर सन्माननीय कैलास बापू कोपर्डेकर बापू आपलं या ठिकाणी आगमन झालं. आपलं या ठिकाणी संयोजक आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून गाडी जवळ जा. डीजे वाले 2 मिनिटं बंद कर. फक्त 5 मिनिटं आम्हाला वेळ द्या. 5च मिनिटं थांब. हा निकाल बघून मला जरा बोलू दे फक्त. या ठिकाणी एसपी पांचाळ कोरळ तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी समालोचन करताना 500 रुपये बक्षीस आहे. या ठिकाणी आपले या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. कालगाव गावचे लोकनियुक्त सरपंच आमचे मार्गदर्शक सोमनाथ चव्हाण भाई यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या बरोबर या ठिकाणी बनवडे गावचे युवा उद्योजक सन्माननीय विकासना कारंडे यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि आपलं या ठिकाणी संयोजक आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. ए सगळे बैलगाडी मालक ऐका. सेमी क्रमांक 2 सेमी क्रमांक 3 सेमी क्रमांक 4 आणि आता जो काय निकाल आहे ह्या सेमीचा त्या सगळ्या बैल मालकांच्या त्या प्रत्येक गाडीचा एक प्रतिनिधी जे 3rd अंपायरला राजू पाटील आकाशनगर आणि मोठ्या दिमाखामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सुटला सेमी या मैदानातला 7 सुटला आणि 7 मध्ये 8 गाड्या आणि 8 गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला. कोण होतोय फायनल साठी पात्र. कोणाच्या नशिबी 7व्या सेमीचा मान आहे. लढत चालू आहे. सुंदर अशा गाड्या पळतायत. अरेल बॅक टायगर आहे. अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षराला इतिहास घडला. काय पण घडू शकतं हे बैलगाडीचं क्षेत्र आहे. दुधाचं दात अजून त्याचं पडले नाहीत. इतिहास आणि इतिहासच साक्षी असणार. त्यानं गटाला सुद्धा चांगली लढत दिली. सेमीला सुद्धा आता या ठिकाणी चांगली लढत दिली आणि फायनल साठी कोण पात्र झालं पाहायला मिळणार. इतिहासाचे दावेदार मधनं पळू नका. बाहेर न चालत या. अय संभाजीनगरकर या चला बाहेर न. तळेगावकर या आड्याला या. मान्य आहे आपण जवळपास 300 ते 400 ते 500 किलोमीटरवरून या ठिकाणी आलाय. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. कसा आहे आदत. मूर्ती लहान कीर्ती महान. सेमी फायनल 7चा निकाल निकाल आणि निकाल. सेमी फायनल 7 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न राजाभाऊ भोसले सरपंच जंक्शन हबीब पठाण शकीर पठाण अमोल इंजिनियर तळेगाव. या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. क्षेत्रामधला ज्यांनी या ठिकाणी बैलगाडी क्षेत्राला शिस्त लावली तेव्हा सर्वांचे लढके. फायनलचा फेरा सुटला आणि लढत चालवली. कोण होतोय 5 लाखाचा मानकरी. कुणाच्या नशिबी विदाऊट जीएसटी 5 लाखाचं पाकिट. लढत चालू. सुंदर अशा गाड्या पळतात. लढत अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व. नवीन चेहरा उद्याच हा लावाता
5 लाख रुपये गेले विदर्भात. $5 लाख विदर्भात गेले. पब्लिक वर कॅमेरा घ्या. पब्लिक